आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा गीता भागवत करीती श्रवण गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा विठाल काय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः योगपीठे तटे भीमरथं वरं पुण्डलीकाय दातुं मुनिन्द्रैः समागत्य तिस्तं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नीलांबुदावं जगननिहित पाणिं मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंजरं कंजनेत्रं सदय धवलः संविठ्ठलं चिंतयामि जयांचे केलिया स्मरण होय सकल विधेंचे अधिकरण तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंची ते नमस्कारुणी आता वसुदेवं सुतं देवं कंसचानूरमर्दनं देवके परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदार सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्त्रय जननी देवाची नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेरो अनुरेनु या ठोकडा अनुरेनु या ठोकडा अनुरेनु या ठोकडा
तुका आकाशात एवढा गिळून सांगिते कलेवरा गिळून सांगिते कलेवरा मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी आजच्या संकीर्तन सेवेसाठी निवडलेला गायलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्व अधिकारी चिन्मयी स्वरूपी असणारे स्थितप्रज्ञ साधू एखाद्या विशाल वटवृक्षाला गोंडस फळ लागावं तसं आपल्या वारकरी संप्रदायाला लागलेलं गोंडस फळ म्हणजे तुमचा आमचा माथा खरंच या कलियुगात जागेवर राहावा यासाठी ज्यांनी 350 वर्षापूर्वी गाथा लिहिला असे देहुनिवासी छत्रपती शिवरायांचे गुरुवर्य आणि आपल्या वारकरी संप्रदायाचे कळस श्रीमंत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा हा 4 चरणाचा अभंग असून या अभंगाच्या माध्यमातून श्री जगद्गुरु तुकाराम महाराज सात्विक मुलांच्या आई वडिलांना धन्यता देतात. विठ्ठल छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शानं पावन आणि पुनीत झालेला हा आपला सातारा जिल्हा आणि या सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा विशेष वारकऱ्यांचा आणि भारतीय सैन्य दलातील सैनिकांचा तालुका म्हणून ओळखला जाणारा आपला सातारा तालुका आणि या सातारा शहरामध्ये सुरू असलेला एकदिवसीय कीर्तन महोत्सव तुम्हा सर्वांना ज्ञात आहे. तुम्हा सर्वांना माहिती आहे तुम्ही कशाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आहेत. खरं तर ज्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी जमलोय ते कैलासवासी प्रातस्मरणीय पोपटजी श्रीपती मदने त्यांच्या पश्चात असणाऱ्या त्यांच्या पत्नी उषाजी मदने माझे परम मित्र असणारे त्यांचे चिरंजीव विजयजी मदने त्यांच्या सुनबाई पूजाताई आणि त्यांचे दोन्ही नात आणि नातू रुद्रा आणि मल्हार आदरणीय कैलासवासी पोपटदादांनी माझ्याकडे लक्ष द्या बरं. कृपया माणसाच्या जीवनात इतकाही फोन मोठा नसावा आजी. आता कुणीही फोनसाठी उठू नका. आता सर्वांनी बसा आणि सर्वांना विनंती आहे की हा कार्यक्रम आपला शूट होतोय त्यामुळं कॅमेऱ्याच्या समोरून सहसा जाऊ नका. मागून जा पुढं बसला तरी चालेल. सर्वांनी गोड चिंतन ऐका. मोजक्या वेळात मी तुम्हाला खूप सुंदर बोलणार आहे. ऐका. आज आदरणीय प्रातस्मरणीय पोपटजी मदने यांचं पुण्यस्मरण आहे. निलेशजी महाराज तुम्हाला माहिती असावं तुम्हा सर्वांना. आदरणीय पोपटदादांनी आयुष्यभर सुटकेस कंपनीमध्ये 20 वर्षाची नोकरी केली आणि त्यानंतर त्यांनी फॅब्रिकेशन क्षेत्रामध्ये कार्य केलं. फॅब्रिकेशनचं कार्य करत असताना विशेषतः लोखंड जोडण्याचं काम त्यांनी केलं. बरोबर ना. लोखंड जोडण्याचं काम केलं. पण आज आदरणीय पोपटदादा संबंध जीवनभर कसे वागले असतील त्यांचं जीवन आत्तापर्यंतचं कसं होतं मला वाटतं त्यांनी लोखंड जोडलं पण त्याच्याबरोबर माणसंही तितकीच जोडली. कारण आज तुम्ही सर्वजण तितक्या प्रेमानं उभं आहेत. माणसं जोडण्याचं काम माणसं जोडली पाहिजेत ही शिकवण मला वाटतं लोखंडाबरोबर पोपटदादांनी तुम्हा आम्हाला सर्वांना दिली. आज ते आपल्या सोबत नाहीयेत. गेले 1 वर्ष झालं विजय दादा आणि आमचे खूप जवळचे संबंध आहेत. गेले 1 वर्ष झालं वडिलांच्या आठवणीमध्ये दादा सारखं मला बोलत असतात. महाराज खूप मोठा आधार माझा निघून गेला. एक सांगू का. बाप कसाही असू द्या तर अंतरुणावरती पडून जरी असला आणि फक्त लढ म्हणण्याची ताकद जरी बापानं दिली ना तरी आपल्याला महाराज काहीही कधीही कमी पडत नाही. पण एक गोड वाक्य बोलतो ते वाक्य तुम्हा सर्वांना पटेल. ऐका. आपल्या घरातनं
आपल्या कुटुंबातनं जी लोक आपल्याला सोडून गेलेत, मग आपले आजी आजोबा असतील, आपले आई वडील असतील, जी लोक आपल्याला सोडून गेले ना, ऐका, ती लोक जाताना तुम्हाला प्रचंड आशीर्वाद देऊन जातात. ते गेल्याच्या नंतर जर तुम्ही सदाचारी राहिला, जर तुम्ही चांगलं वागला, या भारतीय संस्कृतीला धरून जर वागला, तर पितरांचे आशीर्वाद तुमच्या सोबत राहतात आणि नक्कीच तुमची प्रगती झाल्याशिवाय राहत नाही. फक्त त्यांची आठवण महाराज तुम्ही केली पाहिजे. मी माझ्या प्रत्येक कीर्तनात सांगत असतो, ऐका, ही भारतीय संस्कृती ही देव मानणारी संस्कृती आहे, धर्म मानणारी संस्कृती आहे, संतांना मानणारी संस्कृती आहे. आपल्या जीवनाची सुरुवात कशी व्हावी ऐका जरा, आपल्या दिवसाची सुरुवात कशी व्हावी ऐका जरा. सकाळी उठल्याबरोबर प्रातःविधी वगैरे सगळं केल्याच्या नंतर, आंघोळ झाल्याच्या नंतर, उठल्याबरोबर नाश्ता करायच्या अगोदर देवघरात जायचं, आपल्या कुलदेवतेचं दर्शन घ्यायचं, आपल्या कुलस्वामीचं दर्शन घ्यायचं आणि दर्शन घेतल्याबरोबर देवघरातल्या सगळ्या देवांचं दर्शन घेतल्यानंतर एक काम आजपासून करा, आपल्या घरातनं जी लोक आपल्याला सोडून गेलेत त्यांची आठवण फक्त करा आणि त्यांना फक्त एवढंच म्हणा, तुमच्या कृपा आशीर्वादानं माझं खूप सुंदर चालू आहे, तुमचा आशीर्वाद फक्त सोबत राहू द्या. एक सांगतो, जीवनात तुम्हाला काहीही कमी पडणार नाही. फक्त रोज आपल्या पितरांची आठवण करायची, पण कुलदेवतेला आणि कुलस्वामीला कधीही महाराज त्या ठिकाणी विसरायचं नाही. या गोष्टी तुम्ही सर्वांनी करा. कुळीची ही कुळदेवी केली ठावी संतांनी. महाराज संत सुद्धा कुळदेवीला शोधण्यासाठी गेले, संत सुद्धा कुळदेवीला आठवण्यासाठी गेले. माझे एकनाथ महाराज आपल्या कुलदेवतीच्या शोधार्थ एकदा कोल्हापूरच्या अंबाबाईच्या दर्शनाला गेले. किरण महाराज अंबाबाईच्या दर्शनाला गेले. कोण? एकनाथ महाराज. एकनाथ महाराज कुलदेवीच्या दर्शनाला गेलेत आणि लाईन मध्ये उभे राहिलेत. सर्वांच्या लक्षात आलं, एकनाथ महाराज अंबाबाईच्या दर्शनाला आलेत. कुठं? कोल्हापूरच्या अंबाबाईला. ऐकताय तुम्ही कीर्तन? लाईन मध्ये उभे राहिले आणि सगळ्या लोकांची चुळबुळ सुरू झाली की पैठणचे एकनाथ महाराज, की ज्यांनी भारुडं लिहिली, ज्यांनी अभंग लिहिले, ते कोल्हापूरच्या अंबाबाईच्या दर्शनाला आलेत. सगळ्यांना असं वाटलं की एकनाथ महाराजांची कुळदेवी म्हणजे कोल्हापूरची अंबाबाई आहे. महाराजांनी अंबाबाईंचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्याच्या नंतर एकनाथ महाराज बाहेर आले आणि बाहेर आल्याच्या नंतर आजूबाजूच्या सगळ्या लोकांनी एकनाथ महाराजांना प्रश्न विचारला. एकनाथ महाराजांना प्रश्न विचारला, महाराज अहो तुम्ही पैठणवरून कोल्हापूरला अंबाबाईच्या दर्शनाला आलाय, ही अंबाबाई तुमची कुळदेवी आहे का? असं म्हटल्यानंतर एकनाथ महाराजांनी खूप गोड असं उदाहरण आणि खूप गोड असं प्रमाण महाराज त्यांना दिलं. एकनाथ महाराज म्हणतात, आमची काल कुलस्वामी जी होती, आमची आज कुलस्वामी जी आहे आणि उद्या सुद्धा जी आमची कुलस्वामी असणार आहे तिचं नाव काय? आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची लाटे हो, आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची लाटे हो, आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची लाटे हो, आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची लाटे हो. कुंडलिक दिवटा शोभे बाळवंती हो, कुंडलिक दिवटा शोभे बाळवंती, कुंडलिक दिवटा शोभे बाळवंती, कुंडलिक दिवटा शोभे बाळवंती. एका जनार्दनी अंबा उभी करते मोनी कटी हो, एका जनार्दनी अंबा उभी करते मोनी कटी हो, एका जनार्दनी अंबा उभी करते मोनी कटी हो, एका जनार्दनी अंबा उभी करते मोनी कटी हो. तो बोला 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 अंबाबाई बाबुलीचा हो,
आपल्याला एकच सांगायचं होतं, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीवे भावे. आमचं संबंध जीवन आम्ही त्या विठ्ठल भगवान परमात्म्याला समर्पित केलंय. आषाढी कार्तिकीची वारी आणि एका जनार्दनी आंबा उभी कर ठेवूनी कटी हो. आमची कुलस्वामी म्हणजे पंढरपूरचा विठोबा आहे. मला या उदाहरणाच्या माध्यमातून एकच सांगायचं होतं, जीवनात तिघांना कधीही विसरू नका. ऐका, पहिलं आपल्या कुलदेवाला, कुलस्वामीला पहिलं कधीही विसरायचं नाही. दुसरं आपल्या पितरांना कधीही महाराज विसरायचं नाही. आणि तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपल्या आई वडिलांना कधीही विसरायचं नाही. ऐका, तुम्ही पंढरपुराला नाही गेला, तुम्ही आळंदीला नाही गेला, तुम्ही अंबाबाईला नाही गेला, तुम्ही तुळजापूरला नाही गेला, महाराज एक वेळ तुम्ही नाही गेला तरी चालेल, पण आपल्या घरातली आई म्हणजे रुक्मिणी आहे आणि आपल्या घरातला बाप म्हणजे पांडुरंग. लक्षात ठेवा, मायबाप केवळ काशी, ते नेन जावे तीर्थाशी. महाराज प्रस्तुत अभंगाच्या माध्यमातून श्री जगद्गुरु तुकाराम महाराज तुमचं आमचं हित कशात आहे ते सांगतात. ऐका, मला वाटतं मानवी जीवनाचं हित 3 गोष्टीत आहे. पहिलं विठोबाच्या चरणात, दुसरं संतांच्या सानिध्यात आणि सद्गुरूच्या आशीर्वाद. मला वाटतं तुमचं आमचं हित आहे. वारकरी संप्रदायाचं आराध्य दैवत म्हणजे पंढरीचा पांडुरंग. तुम्ही कधी ज्योतिबाच्या दर्शनाला गेलाय का हो? गेलाय दर्शनाला? किती फुटावरून दर्शन आहे? किती फुटावरून दर्शन आहे? 10 फुटावरून दर्शन असेल. तुम्ही कधी तुळजापूरला गेलाय का? 20 ते 40 फुटावरून दर्शन आहे. तुम्ही कधी बालाजी प्रभूंना गेलाय का? दादा 20-40 फुटावरून दर्शन आहे. पण जगाच्या पाठीवर अभिमान वाटावा असा एकमेव देव आहे, एकमेव भगवान आहे, त्याचं नाव आहे पंढरीचा विठोबा. त्या विठोबाच्या चरणाचं दर्शन होतं, हे सगळ्यात मोठं आपलं भाग्य आहे महाराज. लक्षात ठेवा महाराज, विठोबाच्या दर्शनाला कधी गेला ना तर त्याच्या चरणाचं दर्शन आपल्याला मिळतं. तुकाराम महाराजांनी चरण मागितलं, माझ्या ज्ञानेश्वर महाराजांनी चरण मागितलं, कानोपात्रा तर चरणाशी लीन झाली. सकल संतांनी विठोबाकडे मागत असताना चरणापेक्षा वेगळं काही मागितलं नाही, कारण बाकीच्या देवाचं आपण लांबून दर्शन घेतो, पण विठोबाच्या आपण चरणाचं दर्शन घेतो. तुका म्हणे काही न मागो अनेक, तुझे पायी सुख सर्व आहे देवा. तुझ्या चरणात खूप सुख आहे, त्यामुळे तुझ्या चरणाची सेवा आम्हाला अखंडित घडू दे. मला वाटतं मानवी जीवनाचं हित हे विठोबाच्या चरणात आहे. माझा एक प्रश्न आहे, किती लोक पंढरपूरला गेले? तो पंढरपूरला कोण कोण गेलाय? जरा मोकळ्या म्हणून हात वरती करा. ओ महिला भगिनी हात वर करा. हाफ तिकीट बंद झाली काय तुमची? चालू आहे ना? हा गेलेत सगळी लोक पंढरपूरला गेलेत. ऐका, पंढरपुराला प्रत्येकानं वर्षातनं एकदा तरी महाराज गेलं पाहिजे आणि विठोबाच्या चरणाचं दर्शन घेतलं पाहिजे. मानवी जीवनाचं पहिलं हित विठोबाचं चरण. दुसरी गोष्ट सांगितली मानवी जीवनाच्या हिताची, ती म्हणजे संतांचा सानिध्य. ऐका, आत्ताच ज्ञानेश्वर महाराजांचा, तुकोबारायांचा आणि या महाराष्ट्रातील 18 संतांचा पालखी सोहळा झाला, तुम्हाला सर्वांना माहिती आहे. आणि सगळे संत आपापल्या गावातून पंढरपूरच्या दिशेने गेले. मान्य आहे तुम्हाला? अनेक लोक गेले. माझी सुद्धा राहुल महाराज यावर्षी 10वी वारी चालत पूर्ण झाली बरं, आळंदी ते पंढरी. आता हे काय झालंय, हे आमच्या वडिलांची आजोबांची पुण्याई, आणि हे आम्हाला त्यांनी मिराशी दिली. मिराशी म्हणजे वतन दिलंय. कोणतं? माझ्या वडिलांची मिराशी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. त्या पांडुरंगाची चरण सेवा वारीच्या माध्यमातून करायचं. अनेक संत मंडळी आपापल्या गावातनं पंढरपूरच्या दिशेने गेले. पण एक सांगू का, माझ्याकडे लक्ष द्या जरा, माझ्याकडे लक्ष द्या. संत आपली काळजी घेतात. प्रत्येक संत आपल्याला आपलासा वाटतो. कधी तुकोबाराय आपल्याला आपलेसे वाटतात, कधी ज्ञानोबाराय आपल्याला आपलेसे वाटतात, कधी मुक्ताई आपल्याला बहीण वाटते. प्रत्येक संत कधी ना कधीतरी आपलेसे वाटतात. अनेक लोकांना वाटतं वारीला जावं, वारीतला आनंद घ्यावा, पण स्वतःच्या व्यस्ततेमुळं, स्वतःच्या कामामुळं अनेक लोकांना वारीला येता येत नाही. मला एक सांगायचंय, आळंदीहून ज्ञानोबाराय निघाले पंढरपूरच्या दिशेनं, देहूहून निघाले तुकोबाराय पंढरपूरच्या दिशेनं, निवृत्तीनाथ महाराज त्र्यंबकेश्वरून निघाले. सगळे संत पंढरपूरला पोचले.
पण एका संतांची पालखी मात्र पंढरपूरला नाही येत. त्या संतांचं नाव आहे सावता महाराज. काय नाव आहे? सावता महाराज. मला वाटतं अनेक लोकांना वारीला नाही येत आलं कामामुळे, मला माहिती आहे व्यस्त आहेत, प्रत्येक लोकांना नाही वारीत येत. त्या न येणाऱ्या लोकांसाठी सावता महाराजांनी एकच आपल्याला उपदेश दिला, तुम्हाला पंढरपूरला येता नाही आलं पण तुमच्या आजूबाजूच्या गोष्टीमध्ये तुम्ही भगवंत पहा, कामामध्ये काम काही म्हणा, राम राम. सावता महाराजाला पंढरपूरला जाता आलं नाही पण पंढरपूरचा विठोबा त्यांच्या शेतात आला, त्यांच्या रानात आला आणि त्या सावता महाराजांनी आजूबाजूच्या गोष्टीमध्ये भगवंत पाहिला. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी. कांदा मुळा भाजे, अवघे विठाई माझी, अवघे विठाई माझी, अवघे विठाई माझी, अवघे विठाई माझी. लसूण मिरची कोथिंबीर, राम लसूण मिरची कोथिंबीर, अवघा झाला माझा हरी, अवघा झाला माझा हरी. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, ओ कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी. मोठ नाडा वीर दोरी राम, मोठ नाडा वीर दोरी, अवघी व्यापिनी पंढरी, अवघी व्यापिनी पंढरी. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी, अवघे विठाई अवघी विठाई सावता म्हणे केला मुळा, सावता म्हणे केला मुळा, विठ्ठला पायी, विठ्ठला पायी ओविला गळा. हा हा हा. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी. महाराज जरा तुम्हाला आवडलं, आवडेल तेव्हाच की जेव्हा तुम्ही कीर्तनात असाल तेव्हा. तुम्ही पुढं बसलाय मग तुम्ही कीर्तनात आहे का हो? आहे का तुम्ही कीर्तनात आहे का? माझी विनंती राहील तुम्हाला, मी फक्त मोजून अजून अर्धा तासच कीर्तन करेन. कृपया माझी विनंती, तुम्ही जरा कीर्तनात असा, जरा चेहरे फ्रेश ठेवा, जरा चेहरे फ्रेश ठेवा. जरा मला वाटू दे तुमच्याकडे बघून सुंदर कीर्तन करावं. वाटलं कधी तर मोकळ्या मानानं टाळी वाजवा, म्हणजे मला सुद्धा बरं वाटेल. महाराज टाळी का वाजवावी सांगू का? मोकळ्या मानानं टाळी वाजवल्यानं एक होतं, महाराजांना वाटतं वा लोक श्रोते जागेत बरं, हे महाराजांना वाटतं. दुसरी गोष्ट, टाळी वाजवण्यानं काय होतं, माणसाचं आयुष्य वाढतं. तुम्हाला माहिती असावं, हे ब्लड सर्क्युलेशन जर चांगलं व्हावं असं वाटत असेल तर मोकळ्या मानानं टाळी वाजवा. वाजवा एकदा टाळी जोरात, वा. हा
टाळी वाजवायला कधी कमी पडायचं नाही. मला काय सांगायचं, सगळे संत विठोबाच्या दर्शनाला गेले पण सावता महाराज गेले नाही. सावता महाराजांनी त्यांच्या आजूबाजूच्या गोष्टीमध्ये भगवंत पाहिला. मलाही तुम्हाला तेच सांगायचंय, तुम्ही नाही कधी पंढरपूरला, आळंदीला, देहूला कुठे गेला, पण तुम्ही स्वयंपाक करत असाल ना महिला भगिनी, स्वयंपाक करता करता कधी विठोबाचं नाव घ्या. तुम्ही शेतात असाल, तुम्ही कंपनीत असाल, तुम्ही रानात वनात कुठेही असा, नोकरीवरती जॉबला असाल, पण तुम्ही जॉब करत असताना सुद्धा विठोबाचं भजन, त्याचं नामस्मरण, रामाचं स्मरण अखंडितपणे करू शकता. कारण आपल्या जीवनाचं दुसरं हित म्हणजे संतांचं सानिध्य. महाराज संत काय करतात, आपलं मन, मेंदू, मनगट बळकट करण्याचं काम करतात. त्यांना म्हणावं संत. आणि संत हे चांगल्या संगतीला महाराज आपल्याला घेऊन जातात. काय करतात संत, तर आपल्याला चांगल्या संगतीला घेऊन जातात. बऱ्याचदा एक गोष्ट सांगू का, आपल्या आजूबाजूलाच चांगल्या गोष्टी असतात, आपल्या आजूबाजूलाच चांगल्या गोष्टी असतात, पण नेमका घोळ इतकाच आहे, त्या गोष्टी आपल्या लक्षात येत नाही. यासाठी संत ज्ञानेश्वर महाराजांनी एक सुंदर ओवी लिहिली. पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पासी त्वचेची पदराड, ते अवेरून गोचिड, अशुद्ध काय सेविती. पहिलं उदाहरण दिलं. दुसरं उदाहरण त्यांनी दिलं का, कमलकंदानुदुदरे नानंद कू एकेची घरी, परी पराभू सेवी जे भ्रमरी, जवळीला चिकलूची उरे. दोन उदाहरणं त्यांनी आपल्याला दिली. पहिलं उदाहरण दिलं, ऐका, गाय माहिती ना, गाय माहिती ना, गायला खाली कासेमध्ये दूध असतं. ती गोचिड आहे ना, गोचिड त्या काशेवरती असते, पण ती गोचिड काय करते माहितीये का, फक्त रक्तच पिते. काय पिते ती, रक्त पिते. तिला माहित नाही की या एका पडद्याच्या आत अमृत रूपी दूध आहे. ती दुधाकडे बघत नाही, ती नुसतं रक्तच पिते. आपल्या आजूबाजूला सुद्धा एकच पडदा सारून खूप चांगली लोक आहेत, फक्त तो डोळ्यावरचा पडदा आपल्याला बाजूला सारला पाहिजे आणि चांगल्या लोकांच्या सानिध्यात महाराज आपल्याला जाता आलं पाहिजे. पहिलं उदाहरण महाराज माऊलींनी दिलं. बरं, दुसरं उदाहरण दिलं ते म्हणजे महाराज बेडकाचं. कोणाचं, बेडकाचं. तो बेडूक आहे ना, बेडूक, तो महाराज कमळ असतं, कमळ मोठं कमळ असतं. कमळ मोठंच असतं, तुम्हाला माहिती असावं, तुम्ही भारतातले त्यामुळे तुम्हाला माहिती असावं, कमळ मोठंच असतं. त्या मोठ्या कमळाच्या खाली चिखलामध्ये बेडूक बसलेलं असतं. कुठं बसलेलं असतं, चिखलात. आणि ती चिखलात खेळतं, बागडतं, उड्या मारतं. त्याला वाटतं हा या कमळाच्या खाली असणारा चिखल म्हणजे माझं साम्राज्य आहे आणि हेच माझा आनंद. ती चिखलातच उड्या मारतं, पण त्याला कुठं माहितीये की वर कमलकंद आहे महाराज, एक गोड असा कमलकंद आहे, तो वरती आहे. तो सेवायचा सोडून तो चिखलातच उड्या मारतं. मला वाटतं आपल्या आजूबाजूचा चिखल, पावसाळा सुरू आहे, तो चिखल धुवून घ्या आणि कमलकंदाच्या जवळ जा. मला वाटतं तो कमलकंद कुठे आहे, तर तो संतांच्या सानिध्यात आहे, तो संतांच्या जवळ आहे. कारण या जगाच्या पाठीवर माणसातला माणूस जागा जर कुठं होत असेल तर तो संतांच्या सानिध्यात होतो. आणि माझे संत तुम्हा आम्हाला जागा करतात. जग जोगी जग जोगी, जाग जाग बोलती, जाग जाग बोलती, जग जोगी जग टाळी वाजवा, भजन करा. जाग बोलते, जाग जाग बोलते, जग जोगी जग जोगी, जाग जाग बोलती, जाग जाग बोलती, जग जोगी जग जोगी, जाग जाग बोलते, जाग जाग बोलते. जागता जगदेव राखा काही भाव, जागता जगदेव राखा काही भाव, अवघा क्षेत्रफळ पूजा वाच कळ, अवघा क्षेत्रफळ पूजा वाच कळ, पूजा पत्र काही फळ पुष्प तोय, पूजा पत्र काही फळ पुष्प तोय, पूजा पत्र काही फळ पुष्प तोय, पूजा पत्र काही फळ पुष्प भूता दिसा फेरा आला या नगरा, भोवता दिवसा फेरा नया नका घेऊ भार धर्म दोषकार, नका गे पार दोषा, तुका मागे दान द्यावे जियानन्या, तुका मागे जावे जियानन्या, तुका मागे दान द्यावे जियानन्या, तुका मागे
जगजोगी जागे जाग बोलते जागता जगदेव राखा काही भाव जगजोगी जगजोगी जागे जाग बोलते जाग बोलते महाराज संत आपल्याला तुम्हा आम्हाला जाग करण्याचं काम करतात म्हणून आपल्या जीवनाचं दुसरं हित संतांच्या सान्निध्यात आपण गेलं पाहिजे. मी पहिलं हित काय सांगितलं तुम्हाला, कोण मला सांगेल का? मानवाच्या जीवनाचं पहिलं हित मी काय सांगितलं? विठोबाच्या चरणाचं दर्शन हे पहिलं हित आहे, संतांचं सान्निध्य हे दुसरं हित आहे, आणि तिसरं हित की जे महत्वाचं आहे ते म्हणजे सद्गुरूंचे गुरुवर्यांचे आशीर्वाद महाराज तुमच्या सोबत असले पाहिजेत. आम्ही वारकरी संप्रदायात अनेक लोकांच्या जवळ गेलो की त्यांना विचारतो, महाराज वा तुमच्या गळ्यात माळ आहे का? लोक सांगतात वा महाराज माळ आहे. बरं तुमचे गुरु कोण आहेत? आम्ही त्यांना विचारतो काय तुमचे गुरु कोण आहेत? तर ते लोक सांगतात महाराज आमचे गुरूंचे नाव लक्षात नाही, पण तुम्ही माळ कुठं घातली? अहो महाराज गावात पारायण होतं, काल्याच्या कीर्तनात माळ घातली. बर गुरूंना परत कधी भेटला का? महाराज गुरुवर्यांना भेटायची खूप इच्छा आहे, पण गावानं परत त्या महाराजांना काल्याची तारीख दिली म्हणून परत भेटणं झालं नाही. महाराज ऐका, जगाच्या पाठीवर जीवनाचा उद्धार करून घ्यायचा असेल ना तर सद्गुरू हे पाठीराखे असले पाहिजेत. श्री गुरु सारिका असता पाठीराखा इतरांचा लेखा कोण करी. महाराज एकलव्यासारखं शिष्यत्व आपल्याला पत्करायला जमेल का मला माहिती नाही. एकलव्यानं कोणाला गुरु मानलं? एकलव्यानं गुरु द्रोणाचार्यांना आपलं गुरु मानलं. तुम्हाला सर्वांना माहिती असावं. ऐका गोड उदाहरण सांगतोय. गुरु द्रोणाचार्यांना एकलव्यानं गुरु मानलं. एकलव्य गुरु द्रोणाचार्यांकडे गेला आणि मला द्रोणाचार्यजी आजपासून तुम्ही माझे गुरु आहात, मी तुमचा शिष्य आहे, माझी विनंती आहे तुम्हाला, तुम्ही मला या धनुर्विद्येतील सगळा अभ्यास तुम्ही मला द्यावा अशी माझी इच्छा आहे. तुम्ही सांगाल तो अभ्यास करायला मी तयार आहे, फक्त तुम्ही माझे गुरु. असं कोण कोणास म्हणाले? तुम्ही आहे ना कीर्तनात? माझ्याकडे बघा बरं, थोडं राहिले, थोडं माझ्याकडे बघा. तुम्ही जर माझ्याकडे नाही बघितलं तर मी कुणाकडे बघू? त्यामुळे तुम्ही माझ्याकडे बघा बरं. महाराज असं एकलव्य द्रोणाचार्यांना म्हणाला. द्रोणाचार्य म्हणले नाही बाबा, कारण ऐका द्रोणाचार्यांनी त्यावेळी किरण महाराज अर्जुनाची सर्वस्वी जबाबदारी घेतली होती. अर्जुनाला धनुर्धारी बनवायचं होतं आणि त्या काळात विशेष ट्युशन अर्जुना दादांची घेतले असल्यामुळं एकलव्याला काही त्या ठिकाणी त्यांना शिकवता आलं नाही. पण महाराज एकलव्यानं काय केलं बघा, गुरुनिष्ठा काय असते. एकलव्यानं गुरु द्रोणाचार्यांसारखा मातीचा पुतळा तयार केला. मातीचा पुतळा शेजारी उभा केला, स्वतःचा बाण घेतला, त्या बाणामध्ये तो बाण भरायचा, गुरु द्रोणाचार्यांना शेजारी उभं करायचा मातीचा पुतळा, आणि बाण सोडताना त्याच्या आधी गुरु द्रोणाचार्यांना विचारायचा, गुरुवर्य सुरू केले बाण चालवायला, सोडू का बाण? कोण असं म्हणायचं? एकलव्य मातीच्या पुतळ्याला म्हणायचा बाण सोडू का? आणि स्वतःच म्हणायचा बिंदास सोडा, मी तुमच्या पाठीशी आहे. काय म्हणायचा? सोडा तुम्ही बिंदास, मी तुमच्या पाठीशी आहे. गुरुवर्यांच्या आज्ञा घ्यायचा आणि बाण सोडायचा. महाराज असं करत करत एक दिवस त्या मातीच्या पुतळ्यामध्ये सुद्धा देहरूप तयार झाल्यासारखं झालं आणि त्यांच्या आज्ञेनं एवढा मोठा एकलव्य धनुर्धारी झाला. एके दिवशी गुरु द्रोणाचार्य त्यांच्या शिष्यमंडळींच्या सहित, त्यामध्ये अर्जुन सुद्धा होते, ज्या जंगलामध्ये एकलव्य राहतोय त्याच जंगलामध्ये गुरु द्रोणाचार्य गेले. आणि गेल्याच्या नंतर त्याच्या लक्षात आलं, चाहूल लागली, माझे गुरुवर या जंगलात आलेत. आणि जंगलात आलेत असं समजल्याच्या नंतर त्या जंगलातलं एक श्वान, एक कुत्र त्यांच्या दिशेनं भुंकायला लागलं. काय करायला लागलं? कुत्र भुंकायला लागलं. असा थोर धनुर्धारी असणारा एकलव्यानं आपल्या भातातनं बाण काढले, सप 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 करत त्या कुत्र्याच्या तोंडाच्या दिशेनं बाण सोडले. महाराज त्या कुत्र्याला किती तोंडाला बाण लागले असतील? किती बाण लागले असतील? माझ्या गुरुवर्यांना भुंकतोय. एकलव्यानं त्या कुत्र्याला एकही बाण लागू दिला नाही, पण माझ्या गुरुवर्यांना भुंकतोय म्हणून फक्त त्या बाणाच्या टोकांनी त्या कुत्र्याचा फक्त आवाज थांबवला. काय केलं? फक्त आवाज थांबवला. कुत्र्याच्या बरोबर 1 फुटापर्यंत बाण येऊन थांबले होते. त्याचा आवाज फक्त थांबावा
आणि माझ्या गुरुवर्यांना कुत्र्याचा आवाज जाऊ नये हे एकलव्यानं केलं. द्रोणाचार्य फिरत 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 महाराज त्या जंगलामध्ये आले. कुत्र त्यांना दिसलं, श्वान दिसलं. कुत्र दिसतंय, कुत्र भुंकतंय, पण त्याचा आवाजच येईना. आवाज बाणांच्या टोकांनी, अनेक बाणांच्या टोकांनी आवाज त्या ठिकाणी अडवला गेला होता. गुरु द्रोणाचार्यांच्या लक्षात आलं, हा पराक्रम केला कोणी? द्रोणाचार्यांच्या लक्षात आलं एकलव्यानं हा प्रकार केलाय. एकलव्याला शोधत ही सगळी शिष्य मंडळी काय गुरुनिष्ठा असते पहा. एकलव्याकडे गेले आणि एकलव्याला गेल्याच्या नंतर गुरु द्रोणाचार्य मला भेटायला येतात म्हटल्याच्या नंतर साष्टांग दंडवत महाराज एकलव्याने गुरु द्रोणाचार्यांना घातलं आणि उभा राहिला आणि म्हणला, गुरुवर्य माझं भाग्य मोठं, तुम्ही मला भेटायला आलात, तुम्ही माझे गुरु आहात. द्रोणाचार्य म्हणले, तुला मी कधी शिष्य केला? माझ्याकडे कधी तू आला? तो आपलं फुकटचं स्वतःला माझा शिष्य म्हणून सगळं सांगायला लागलाय. नाही, आज माझे तुम्ही गुरु आहात, मी तुम्हाला गुरु मानतो. हा तुमचा पुतळा मी तयार केलाय आणि रोज तुमच्या आज्ञानं बाण चालवतो. गुरु द्रोणाचार्य एकलव्याला म्हणाले, एकलव्या तू जर मला गुरु मानत असशील तर आतापर्यंत माझ्याकडून तू जे काही शिकला त्याची गुरुदक्षिणा तुला द्यावी लागेल. आज काय म्हटले? प्रत्यक्षात शिकवलं होतं का हो? पण काहीतरी द्यावं लागेल. असं म्हटल्यानंतर एकलव्याची एकनिष्ठता आणि गुरुनिष्ठा काय बघा. मागा गुरुवर्य, काय द्यावं लागेल? गुरुवर्यांना वाटलं हा किती आपल्या बाजूने, हा आपला आहे का, हा ठाम आहे का त्याच्या शिष्यत्वावर. म्हणून त्यांनी सांगितलं, तुला द्यायचं असेल ना तर तुझा उजवा हाताचा अंगठा मला दे. अंगठा का मागितला? जर अंगठा मागितला तर तो परत बाण सोडू शकत. अंगठा पाहिजे ना बाण सोडायला. अंगठा मागितला. एकलव्यानं एकाही सेकंदाचा महाराज विचार केला नाही. तलवार घेतली, अंगठा काढला आणि द्रोणाचार्यांच्या हातात समोर उभा केला. गुरुवर्य अंगठाच पाहिजे ना, हा अंगठा घ्या. मला वाटतं त्यावेळी सुद्धा द्रोणाचार्यांच्या डोळ्यातनं महाराज पाणी आलं असावं. द्रोणाचार्यांनी फक्त परीक्षा घेतली की हा देतोय का आपल्याला अंगठा. अंगठा काढून देणारा एकलव्य आज नाही, पण एकलव्यासारखी गुरुनिष्ठा आपल्या सोबत असले पाहिजे. माऊली म्हणतात, आता हृदय हे आपुले चौफाळून या भले वरी बैसऊ पाऊले श्री गुरूंचे. एकदा का श्री गुरूंचा आशीर्वाद महाराज आपल्या सोबत असला की आपल्याला काहीही कमी पडत नाही. ह्या तीन हिताच्या गोष्टी आहेत. पहिलं विठोबाचं चरण, दुसरं संतांचं सानिध्य आणि तिसरं महाराज गुरुचा आशीर्वाद. ह्या गोष्टी आपण घेऊन जगूयात. महाराजांसाठी, दोन्ही महाराजांसाठी जोरदार टाळ्या. कीर्तन संगीताशिवाय कधीही पूर्ण होऊ शकत नाही. एक सांगतो,
तुम्ही सगळे लोक खूप सुंदर जगतायत, मला चांगलं माहिती आहे. पण एक सांगतो, ज्यांना वाटतं ना आपलं आयुष्य थोडंसं वाढावं, त्या प्रत्येक व्यक्तीने भजनात बसलं पाहिजे, संगीत ऐकलं पाहिजे. संगीत नुसतं न ऐकता त्याचा थोडासा अनुग्रह केला पाहिजे. एखादा अभंग कतरीत म्हटला पाहिजे. असं सांगितलं जातं, संगीत हे दुआ ईश्वर की, संगीत हे दुआ ईश्वर की, हर कन कन में बसे हे राम, रागी जो सुनाई रागिनी, तो रोगी को मिले आराम, रोगी के मिले आराम. महाराज, रोगीला सुद्धा आराम मिळेल असं हे संगीत आहे. या संगीतासोबत महाराज आपण असलं पाहिजे. श्री जगद्गुरु तुकाराम महाराज पहिल्या चरणामध्ये आई वडिलांना धन्यता देतात. पण आई वडिलांना, कोणाच्या आई वडिलांना धन्यता देतात? जी मुलं सात्विक आहेत अशाच मुलांच्या आई वडिलांना धन्यता देतात. महाराज ऐका, या वर्षी ज्ञानोबारायांचा, तुकोबारायांचा आत्ताच पालखी सोहळा झाला. तुम्हा सर्वांना माहिती आहे, 8 जुलैला ज्ञानोबारायांचा पालखी प्रस्थान सोहळा त्या दिवशी होणार होता. आणि बरोबर 2 दिवस आधी, माझ्याकडे लक्ष द्या, 2 दिवस आधी मुख्यमंत्री साहेब घोषणा केली की कुणीही आळंदीला येऊ नका, सगळ्या लोकांनी पुण्यातच थांबा. का असं म्हणले हो? का असं म्हणले? मोठा पूर आला ना आळंदीला, तुम्हाला माहिती असावं. आळंदीला असा पूर 31 वर्षापूर्वी आला होता. तो माझ्या जन्मास आली 1995ला महाराज असा पूर आला होता आळंदीत. असा पूर मागच्या 31 वर्षात कधीही आला? एवढं पाणी आलं. आळंदीत असणाऱ्या सगळ्या पुलांवरून पाणी गेलं. एवढंच नाही, पुलावरती असणारे लोखंडी बॅरिकेड तुटून वाहून गेले. एवढा पाऊस पडला. अनेक मठांमध्ये, संस्थानांमध्ये पाणी गेलं. आणि मग मुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री साहेब सगळे एकत्रित आले महाराज, आणि सगळ्यांनी निर्णय घेतला, आळंदीत कुणीही यायचं नाही. फक्त प्रमुख काही 10% लोक आळंदीमध्ये महाराज होते. माझा अभिमान आहे महाराज, मला माझी सेवा मोठी असावी. त्या 10% लोकांच्यात आळंदीत मी होतो. बरं, त्या 10% लोकांच्यात आळंदीत मी होतो. अमरदादा, तुम्हाला माहिती असावं, सगळी लोक पुण्यात अडकली होती. माझं भाग्य मोठं, मी पुलाच्या पलीकडे होतो. माऊलींच्या प्रस्थान सोहळ्याला मी होतो, माऊलींच्या सोबत मी होतो. ऐका, काय सात्विकता कशी असली पाहिजे बघा. रात्री 12 वाजता विठ्ठलपंत कुलकर्णी आणि रखुमिनी माता या 4ही भावंडांना रात्री सोडून गेले. निवृत्ती दादा, ज्ञानदादा, सोपान काका आणि मुक्ताई या 4ही भावंडांना रात्री 12 वाजता सोडून गेले. आणि सकाळी उठल्याबरोबर या 4ही भावंडांच्या लक्षात आलं की आपले आई वडील आपल्या सोबत नाहीत. निवृत्ती दादा या 3ही भावंडांची जबाबदारी महाराज त्यांनी त्या ठिकाणी घेतली. आणि निवृत्ती दादा त्या ठिकाणी त्यांचे आई वडील झाले. आई वडील नसताना सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली. नाश्त्याच्या रूपानं महाराज आपल्यासाठी हरिपाठ लिहिला. आई वडिलांचं प्रेम सोबत नसताना ही 4ही भावंड उभी राहिली, वाढली. निवृत्ती दादा उभे राहिले, मुक्ताई उभी राहिली, सोपान काका उभे राहिले. मला या गोष्टीतनं आपल्याला एकच महाराज सांगायचं आहे, रात्री 12 वाजता आई वडील सोडून गेले. आज 750 वर्ष झालेत माऊलींना जाऊन. तुम्हाला काय वाटतं मला माहिती नाही, तुमच्या डोळ्यातनं किती पाणी येतं मला माहित नाही, पण या वर्षी इंद्रायणीच्या डोळ्यातनं महाराज पाणी आलं. इतकं पाणी आलं. इंद्रायणी म्हणाली, वारकरी दादांनो, यावर्षी तुम्ही येऊ नका, मला ज्ञानोबारायांचं एकट्यानं दर्शन घेऊ द्या. आई वडिलांविना जगलेली ही लेकरं आज एवढा मोठा लाखोचा 15 लाख लोकांचा सोहळा निघतोय, यावर्षी मला मोकळ्यानं दर्शन घेऊ द्या. तुमच्या डोळ्यात पाणी नाही आलं, पण यावर्षी इंद्रायणीच्या डोळ्यातनं पाणी आलं. इंद्रायणी माता महाराज त्या ठिकाणी रडली. अशी सात्विक मुलं आपल्या कुळामध्ये जन्माला आली पाहिजेत. ज्ञानोबारायांसारखी, निवृत्तीदादांसारखी, सोपान काकांसारखी आणि मुक्ताईसारखी महाराज. वर्ण परंपरेला ज्या काळामध्ये महत्व होतं त्या काळामध्ये ही 4ही भावंड उभी राहिली. खूप मोठा इतिहास महाराज त्यांनी घडवून दिला. मला दुर्दैव वाटतं, आताची पोरं हुशार नाही आहेत, मी असं म्हणणार नाहीत, एवढंच आहेत की ते अति हुशार आहेत. काय ते अति हुशार आहेत. तुम्हाला जे कळत नाही ते त्यांना कळतं,
मोबाईल जर कधी बिघडला ना, तुमचा मोबाईल जर कधी बिघडला तर कधी मोबाईल शॉपीत पहिल्यांदा जाऊ नका. आधी मोबाईल तुमच्या पोराच्या हातात द्या, ते आधी दुरुस्त करून तुम्हाला देईल, मग मोबाईल शॉपीत जा. एवढी पोरं महाराज हुशार झाली. एक वाक्य सांगतो, महाराष्ट्रातले अन्न प्रशासन विभागाचे अधिकारी तुकाराम मुंडे साहेबांनी परवा वाक्य सांगितलं. तुकाराम मुंडे साहेब म्हणाले, या महाराष्ट्रातली या भारतातली तरुण पिढी 10 तास फक्त मोबाईल स्क्रोल करते. काय करते? मोबाईल स्क्रोल करते, बाकी काहीच विचार करत नाही. बरं, त्यातनं काय घ्यायचंय, त्यातनं काय मिळणार आहे, काहीही माहीत नसताना फक्त मोबाईल स्क्रोल करण्याच्या भानगडीत महाराज आत्ताची पिढी कुठेतरी वाढली आहे. आमचा दादा असा आहे, आमचा भैया असा आहे, आमची दिदी अशी आहे. एक सांगतो, तुमची पोरं आधुनिक नाही झाली तरी चालतील, पण तुमच्या मुलांना हे नातेवाईक महाराज समजता आले पाहिजेत. आपली आजी कोण आहे, आजोबा कोण आहेत, आपली मावशी कोण आहे, आपले मामा कोण आहेत, ही नाती जरी महाराज त्या पोरांच्या लक्षात आली ना, तरी खूप काही गोष्टी. एक वाक्य सांगतो पुढे जातो, ऐका. पूर्वीच्या काळी महाराज मोबाईल ज्यावेळी आला ना, त्या मोबाईलमध्ये 2Gचं सिम होतं. कोणतं सिम होतं? 2G रेंजचं सिम होतं. नंतर 3G आलं, नंतर 4G आलं, आता 5G आलंय. त्या मोबाईलच्या रेंजला किती जरी G आलं तरी त्या G मध्ये तुम्हाला प्रेम मिळणार नाही, तितकं काही पटीनं प्रेम आजीत मिळेल. महाराज लक्षात ठेवा, आजीत. आजीसारखं प्रेम या जगाच्या पाठीवर दुसरं कुठं मिळणार नाही. आजी आजोबा आपल्या सोबत असले पाहिजेत, यांचे आशीर्वाद आपल्या सोबत असले पाहिजेत. एक वाक्य मी प्रत्येक वेळी सांगत असतो, खरंच जीवनाचा उद्धार करून घ्यायचा असेल, आयुष्य 5 वर्षानं जर वाढावं असं वाटत असेल ना, तर जीवनात येऊन कधीतरी एकदा तरी वारीला गेलं पाहिजे. आळंदी ते पंढरी, सातारा ते पंढरी, कोणत्याही वाटेवरून एकदा तरी वारीला गेलं पाहिजे. बरं, एका प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला विचारेन, जर तुम्हाला वाटलं तर अंतःकरणानं हात वरती करा. जीवनात येऊन एकदा तरी तुमच्या गळ्यात माळा असो किंवा नसो, एकदा तरी कोण वारी करेल त्यांनी हात वर करा. कोण वारीला येईल? करा की हात वर, मी नाही बघायला येणार. करा की हात वर करा की. हो मावशी, करा ना हात वर. दादा हात वर करा. तुम्ही आता वयस्कर लोक आहेत, तुम्हाला माप आहे, पण जी लोक वारी करू शकतात, कोण वारी करू शकतात, हात वर करा. मोकळ्या म्हणून हात वर करा. मागे अहो नाही तुमचं विचारतो मी तुम्हाला, हात वर करा. वारीला एकदा जीवनात तरी केलं पाहिजे का नाही? दादा करा ना हात वरती. मागे दादा उभेत, करा हात वरती करा. हो दादा, ज्येष्ठ लोक, कोणाला वाटतं? हो मावशी, करा ना हात वर. नाही जायचं वारीला, करा की हात वर. सगळ्यांनी हात वर करा, पटापट पटापट. राहुल महाराज फोटो काढावा ह्यांचा. एकदा तरी महाराज वारीला घेतलं पाहिजे. काय आनंद आहे बघा, काय सोहळा आहे बघा. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. गुळगुळा वाजती टाळ, 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 गुळगुळा वाजती टाळ. धन धन नादर टाळ, धन धन नादर टाळ, उदो झाली पहाटी वेळ, उदो झाली पहाटी वेळ, उठावा चवदा गोपाळा, उठावा चवदा गोपाळा, बोल को बोल, कैसा बोल बोल को बोल, कैसा बोल को बोल, कैसा झाली. या वर्षी आळंदीतील गर्दी आपल्याला माहिती असावं, 35 लाख लोक आळंदीत आले. दादा तुम्हाला विनंती आहे, खुर्ची टेबल काय न्यायचं तर मागणं न्या, मागणं न्या, कॅमेऱ्याच्या मागणं घेऊन जा. 35 लाख लोक कुठं आली? 35 लाख लोक महाराज या वर्षी पंढरपुरात आली. एवढी लोक. आणि आता एक सांगतो वारीचं महत्व. पूर्वी सगळी लोक म्हणायची
ज्याला ऐकायला येत नाही, ज्याला वाचायला येत नाही, ज्याला काहीच काम नाही दादा, ती लोक वारीत आहेत. लोक काय म्हणायची? ज्याला ऐकायला येत नाही, ज्याला वाचायला येत नाही, ज्याला लिहायला येत नाही, ज्याला काहीच काम नाही, ती वारीत आहेत. कधीतरी तुम्ही एकदा येऊन बघा. हुशार, सात्विक आणि एज्युकेशन क्षेत्रातली मोठी असणारी सुशिक्षित लोक सुद्धा वारीत असतात. आणि वारी करायला लागली, हे सगळ्यात मोठं वारीचं श्रेष्ठत्व आहे महाराज, लक्षात ठेवा. आणि सात्विकता आपल्या अंगात यावी असं वाटत असेल तर संतांचं सानिध्य एकदा तरी जीवनात महाराज आपण वारी त्या ठिकाणी केली पाहिजे. आणि तुकोबाराय खूप गोड बोलतात तो, ही सात्विक मुलं, या सात्विक मुलांचं साक्षात देवाला बरं व्हावं असं वाटतं. कुणाला? साक्षात देवाला बरं व्हावं वाटतं. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. तयाचा हरी वाटे देवा, तयाचा हरी वाटे देवा, कुळी कन्या पुत्र होती देवा, कुळी कन्या पुत्र होती देवा. तयाचा हरी वाटे देवा, तयाचा हरी वाटे देवा, कुळी कन्या पुत्र वारी वारी वा. सात्विक, कुळी कन्या सात्विक. दुसऱ्या चरणामध्ये श्री जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्याला सांगतात, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटी देवा. हरिक म्हणजे त्या मुलांचं बरं व्हावं, त्या मुलांचं चांगलं व्हावं असं महाराज प्रत्येकाला वाटतं. ती सात्विक मुलं कशी घडतील, सात्विक मुलं कशी तयार होतील हे सांगत असताना श्री जगद्गुरु तुकाराम महाराज तिसऱ्या चरणामध्ये उत्तर देतात. संत परंपरेमधील सगळ्यात सोपे आणि साधे सुटसुटीत संत म्हणजे तुकोबाराय. ज्यांना वाटतं ना वारकरी संप्रदायाचा अभ्यास करावा, त्यांनी तुकाराम महाराजांचा गाथा महाराज हातात घेतला पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात की सात्विक मुलं तेव्हाच घडतील जेव्हा त्यांच्या हातामध्ये गीता आणि भागवत पडेल. आपल्या भारताचं धर्म शास्त्राचं धर्म काय आहे हे सांगत असताना स्वामी विवेकानंद शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये गेले. ऐकताय ना तुम्ही? शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये गेल्याच्या नंतर अनेक देशाचे धर्मगुरू त्या ठिकाणी आले होते. भारताचं प्रतिनिधित्व करण्यासाठी स्वामी विवेकानंद तिथे गेले होते. जाताना तो आपला धर्मग्रंथ घेऊन गेले होते. आपला धर्मग्रंथ कोणता आहे रे दादा? वा, भगवद्गीता. त्यानं सांगितलं एकदा जोरदार टाळ्या वाजवून. आपली भगवद्गीता घेऊन गेले होते. मग बायबल आलं होतं, कुराण आलं होतं, प्रत्येक धर्मग्रंथ त्या ठिकाणी होते. सगळं संत संमेलन महाराज आता त्या ठिकाणी भरणार. आणि संत संमेलन भरायच्या अगोदर सगळ्यांनी आपला धर्मग्रंथ एका टेबलवरती ठेवायचा असं ठरलं. आता खाली कुणाचं ठेवायचं याच्यावरनं भांडणं लागली. काय सगळ्यात खाली कोणाचं ठेवायचं म्हणून भांडणं लागली. कोणच खाली ठेवायला तयार नाही. स्वामीजी पुढे गेले आणि स्वामीजींनी आपली भगवद्गीता सगळ्यात तळाला ठेवली. मग त्याच्यावरती कुराण, बायबल आणि सर्व धर्मग्रंथ एकावर एक असे रचले गेले. आणि सगळे रचल्याच्या नंतर सगळी लोक स्वामींकडे बघून हसायला लागली. स्वामीजी, अहो काय भाषण केलं तुम्ही? भाषणात तुम्ही तुमच्या धर्माबद्दल खूप बोलत होता. तुमची भगवद्गीता तळाला सापडली ना असं म्हटल्याच्या नंतर स्वामीजी हसले आणि स्वामीजी म्हटले, हे बघा, माझी भगवद्गीता म्हणजे सगळ्या धर्मग्रंथांचा पाया भगवद्गीता आहे म्हणून ती सगळ्यात शेवटाला आहे, लक्षात ठेवा. आणि सगळ्या लोकांनी टाळ्या वाजवला. प्रत्येक जण आपला धर्मग्रंथ काढायला लागला. आता खाली कोण ठेवायचं, खाली कोण ठेवायचं. मग कोण कुराण ठेवतंय, बायबल ठेवतंय. खाली ठेवण्यासाठी शर्यत लागली. आणि आपली असणारी भगवद्गीता सगळ्यात टॉपला गेली, सगळ्यात वरती गेल्यावर लोक हसायला लागली. महाराज, ओ स्वामीजी, आता काय सांगाल? तुमची भगवद्गीता वरती राहिली ना, आता काय सांगाल? स्वामीजींनी सांगितलं, बाकी ग्रंथाच्या अग्रक्रमी उच्च स्थानी जर कोण असेल ना तर ती माझी भगवद्गीता आहे म्हणून ती सगळ्यात वरती आहे. पुन्हा एकदा टाळ्यांचा कडकडाट झाला. वा 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 वा. आणि पुन्हा एकदा सगळ्यांची गडबड. कोण फुलं ठेवतंय, कोण मध्ये ठेवतंय, कोण खाली ठेवतंय. आता वर ठेवण्यासाठी सगळ्यांची शर्यत लागली. स्वामीजींनी अजिबात गडबड केली नाही आणि आपली भगवद्गीता बरोबर सगळ्या ग्रंथांच्या मध्यभागी सापडली. मध्ये सापडल्याच्या नंतर पुन्हा सगळी लोक हसायला लागले. ओ स्वामीजी, अहो मध्ये सापडली ना भगवद्गीता, काय सांगाल?
स्वामीजींनी उत्तर दिलं, माझी भगवद्गीता काल पाया होती, आज पाया आहे आणि उद्या सुद्धा पाया आहे. माझी भगवद्गीता काल टॉपला होती, उद्या टॉपला असेल आणि परवा सुद्धा टॉपलाच असणार आहे. पण या सगळ्या ग्रंथांचा गाभा, या सर्व ग्रंथांचा मूळ माझी भगवद्गीता आहे. म्हणून भगवद्गीता मध्यस्थानी आहे. अशी श्रेष्ठ असणारी भगवद्गीता तुमच्या आमच्या हातात यावी, वाचावी असं तुकाराम महाराज म्हणत नाही. त्या भगवद्गीतेचं नुसतं श्रवण जरी आपण केलं, गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. या भारताला संस्कृती खूप मोठी आहे. स्वामी विवेकानंद शिकागोच्या परिषदेत गेले, त्यांनी भाषणाला सुरुवात केली. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, भाषणाला सुरुवात झाली, टाळ्यांचा कडकडाट झाला, 1 तासाचं भाषण झालं आणि भाषण झाल्याच्या नंतर स्वामीजी स्टेजवरून खाली आले. खाली आल्याच्या नंतर एक अमेरिकन महिला त्यांच्या जवळ गेली आणि म्हणली, स्वामीजी काय सुंदर भाषण तुम्ही केलं, काय संस्कृती बघा भारताची. स्वामीजी काय सुंदर भाषण तुम्ही केलं, माझी इच्छा आहे तुम्ही माझ्यासोबत लग्न करावं. स्वामीजी म्हणले, कारण इतकंच आहे की तुम्ही लग्न केल्याच्या नंतर तुमच्यासारखाच बोलणारा मुलगा आपल्या कुळात जन्माला येईल, तुम्ही माझ्यासोबत लग्न करावं. स्वामीजींनी दिलेलं उत्तर खूप महत्वाचं आहे आणि ही भारताची संस्कृती आहे. स्वामीजी म्हणतात, माते तुला असं वाटतं ना आपण लग्न करावं, मुलगा जन्माला यावा, आजपासून संबंध जगाला सांगत सूट की स्वामी हा माझा मुलगा आहे, स्वामी हा माझा मुलगा आहे, आजपासून तुम्ही माझ्या आई आहेत आणि मी तुमचा पोरगा आहे. ही भारताची संस्कृती महाराज, ही खरी सात्विकता आहे. ही सात्विकता आज तुमच्या आमच्या जवळ यावी. मी प्रत्येक वेळी सांगत असतो, पोरांना थोडंसं आधुनिक कमी करा, पण संस्कार क्षम पिढी महाराज घडली पाहिजे. तुम्ही सुद्धा मोबाईलमधनं थोडासा वेळ बाजूला काढा आणि पोरांवरती महाराज लक्ष द्या, तेव्हाही सात्विक पोरं घडतील. कधी घडतील? गीता भागवत करते श्रवण, गीता भागवत करते श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे, अखंड चिंतन विठोबाचे. गीता भागवत करते श्रवण, गीता भागवत करते श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे, अखंड चिंतन. कोई कन्या पुत्र होती जे सात्विक, दया तारीख वाटे देवा. कोई कन्या पुत्र होती जे सात्विक, दया तारीख वाटे. कोई कन्या पुत्र होती जे सात्विक, कोई कन्या पुत्र होती जे सात्विक, दया तारीख वाटे देवा, दया तारीख वाटे देवा. कोई कन्या पुत्र होती जे सात्विक, कोई कन्या वाटे देवा, दया तारीख भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. 3 चरणाचा अर्थ महाराज तुमच्या समोर ठेवून झालेला. कीर्तन सुरू व्हायला थोडासा वेळ झाला म्हणून थोडंसं एक 10-15 मिनिटं कीर्तन वाढणार आहे. कुणीही महाराज गडबड करू नये. वेळेत बरोबर 12:30च्या आधी आपण कीर्तन सोडण्याचा प्रयत्न करूयात. शेवटचं चरण महाराज फक्त त्या ठिकाणी सांगून मग आपण पुढच्या कार्यक्रमासाठी वळणार आहोत. असो, 3ऱ्या चरणामध्ये श्री जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. जे गीता भागवत वाचतात त्याचं श्रवण करतात आणि अखंडितपणे महाराज विठोबाचं चिंतन करतात, तीच मुलं महाराज सात्विक घडतात. आपली मुलं सात्विक घडावीत यासाठी त्यांना योगाचं शिक्षण दिलं पाहिजे, यासाठी त्यांना सांप्रदायिक शिक्षण दिलं पाहिजे आणि मग शालेय शिक्षण दिलं पाहिजे. अलीकडे काय झाले, फक्त शिक्षकांचा एकच जोर आहे, शालेय शिक्षण. मी म्हणणार नाही, मुलं जरूर शिकवा, शाळेत जरूर हुशार करा, पण संस्कारक्षम पिढी घडली पाहिजे. माझ्या माऊलींसारखी पिढी महाराज घडली पाहिजे. योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा,
पावन मनाचा साहे अपराध जनाचा साहे अपराध जनाचा साहे अपराध जनाचा साहे अपराध जनाचा योगी पावन पावन मना योगी पावन मना योगी पावन ज्ञानोबरायांच्या चरणावरती साष्टांग दंडवत महाराज आपण केलं पाहिजे. माझे ज्ञानोबा श्रेष्ठ आहेत, माझे तुकोबा श्रेष्ठ आहेत, माझे एकोबा श्रेष्ठ आहेत, माझे चौकोबा श्रेष्ठ आहेत, माझे 18 संत श्रेष्ठ आहेत. आणि माझे संत कुणामुळं जर श्रेष्ठ असतील तर ते फक्त आणि फक्त विठोबामुळं श्रेष्ठ आहेत. एकदा सर्वांनी अंतकरणापासून गोड असं विठोबाचं भजन करा. विजय सरांना जरा 2 मिनिटं थांबवा. विजय सर, हार घालायचा आहे. 2 मिनिटं आपण हार घेऊन पुढे या. तोपर्यंत सर्वांनी गोड असं महाराज भजन करा. विडोबा रखमाई हार घ्या. हो रखमाई विडोबा रखमाई विठोबा रखमाई विडोबा रखमाई विठोबा हार घ्या. विडोबा सर्वांनी भजन करा. हात वर करा. लवकर हार घ्या. हार घ्या. टाळी वाजवा. भजन करा. बोला ज्ञानदेव पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम छत्रपती शिवाजी महाराज की हो परत एकदा आपण विठोबा रुक्माई घेऊ. वास्कर परंपरेमध्ये विठोबा रुक्माई पुन्हा घेतलं तरी चालतं. असो, शेवटचं चरण महाराज त्या ठिकाणी आपल्याला राहिले. तुकाराम महाराज म्हणतात की अशा सात्विक कुळामध्ये जन्माला आलेल्या आई वडिलांची सेवा करण्याची संधी महाराज आम्हाला मिळाली. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा परी माझ्या दैवा पार नाही. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. विठोबार रखमाई विठोबा रखमाई विठोबा रखमाई हरि जय विठोबा रखमाई विठोबा रखमाई विठोबा रखमाई विठोबा रखमाई विठोबा रखमाई विठोबा अभंगाचं चिंतन तुमच्या समोर ठेवून झालेलं आहे. किरण महाराज
आदरणीय कैलासवासी प्रातस्मरणीय पोपटजी श्रीपती मदने यांच्या पुण्यस्मरणाचा आजचा एक कीर्तन सोहळा होता. मागापासून तुम्ही गोड असं भजन केलं. मी नको म्हटलं तरी तुम्ही टाळ्या वाजवल्या. मी नको म्हटलं तरी तुम्ही भजन केलं. बरोबर ना? हा, मी नको नको म्हणतोय तरी तुम्ही टाळ्या वाजवत होता. एवढं भजन केलं की तुमचे हात दुखले असतील. मला सांगावं लागलं की बाबा बंद करा. आता ऐका, 2 मिनिटं आपण भजन करूयात आणि मग शेवट करूयात. एक 10च मिनिटात आपलं कीर्तन संपणार आहे. सर्वांनी गोड असं भजन करायचा. जरा सर्वांनी हात मोकळे करा, टाळा वाजवू नका. फक्त तुम्ही माझ्या मागं म्हणायचं. पकवाज फक्त थोडासा वाजेल. हा, सर्वांनी भजन करायचं. माझ्या मागे सर्व म्हणणार ना? ऐका, कशासाठी टाळी वाजवायची, कशासाठी भजन करायचं? आदरणीय पोपट दादांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्त तुम्ही आम्ही सर्वजण आलोय. मगापासून झालेलं भजन, दादा असू द्या ठेवा, मगापासून झालेलं भजन, झालेलं नामस्मरण, हे रोहित महाराजांचं कीर्तन सुंदर व्हावं, बरं व्हावं पवार सर यासाठी नाहीये, पण आदरणीय दादांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं या ठिकाणी कीर्तन होतंय. त्यांच्या पुण्यात्म्यात भर पडावी, त्यांच्या कुटुंबाला दीर्घायुष्य मिळावं, यासाठी दादा आपल्याला सर्वांना टाळी वाजवायची आहे. इथून पुढचं झालेलं भजन फक्त या मधने कुटुंबासाठी असणार आहे. त्यामुळे सर्वांनी भजन करायचं. माझ्या मागे सर्वांनी बोला. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. बोला माझा विठ्ठल, टाळी वाजवा सर्वांनी, टाळी वाजवा, भजन करा. विठ्ठला विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. असो असो असो. आदरणीय प्रातस्मरणीय तुमच्या आमच्यावरती सर्वांत नितांत प्रेम करणारे कैलासवासी पोपटजी श्रीपती मदने यांचा प्रथम पुण्यस्मरणाचा हा सोहळा. माणसाच्या जीवनामध्ये 16 संस्कार सांगितलेत महाराज. त्यातले 3 संस्कार माणसाच्या जीवनात खूप महत्त्वाचे आहेत आणि तुम्ही आम्ही करतो. पहिला सोहळा आहे तो म्हणजे जन्माचा, दुसरा सोहळा आहे तो विवाहाचा, आणि तिसरा सोहळा सांगितलाय तो म्हणजे महाराज मृत्यूचा. मृत्यूला सोहळा म्हटलंय. बरं, सोहळा म्हटल्यामुळं त्या व्यक्तीला हार घालून त्याची मिरवणूकच एक प्रकारची महाराज केली जाते. तो सोहळा आहे आपल्या जीवनातला. या लोकाला मृत्यू लोक म्हटलंय. इथं जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाला महाराज एक ना एक दिवस निघून जायचंय. माऊली म्हणतात, उपजेते नासे नाशिले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. मानवाचा देह कसा जातो, ये काळा नळाचे तोंडी, घातली लोनियाची उंडी, मासी पांक पंक पडपडे तव हे सरे.
एखादी माशी पदार्थावरती बसून जेवढ्या सेकंदात उडून जाते ना, तेवढ्या सेकंदात मानवाचा देह निघून जातो. गेले 1 वर्ष झालं विजय सरांच्या सोबत आम्ही आहोत. विजय सर माझे खूप जवळचे मित्र आहेत. वर्ष झालं वडिलांच्या आठवणीत, वडिलांनी जोडलेली माणसं, वडिलांनी उभं केलेलं काम. मला गेल्या 8 दिवसात खूप फोन आले. पवार साहेब हो म्हणले, माहिती आहेत ना ते वेल्डिंग करायचे ते काका. मी सुरुवातीलाच बोलून गेलो, आदरणीय पोपटदादांनी नुसतं लोखंडाचं वेल्डिंग नाही केलं, नुसतं लोखंड जोडलं नाही, तर तुमच्या आमच्या रूपानं माणसं सुद्धा जोडली महाराज, हे लक्षात असू द्या. अनेक माणसं त्यांनी त्या ठिकाणी जोडली. आणि हा आलेला समाज हा त्यांनी जोडलेली माणसं आहेत. पण माणसाच्या जीवनातनं बाप नावाचं छत्र कधीही निघून जाऊ नये. कधीतरी विजय सरांच्या जवळ जा आणि विजय सरांना विचारा, विजय सर तुम्हाला काय कमी आहे? सर म्हणतील मला काहीच कमी नाही, माझ्याकडं सगळं आहे, माझ्याकडं पैसा आहे, माझी स्वतःची कंपनी आहे, माझ्याकडे गाड्या आहेत, माझी मुलं बाळं चांगली आहेत. पण ते एकच म्हणतील, महाराज हे सगळं पाहण्यासाठी माझा बाप माझ्यासोबत नाही. काय दुःख असतं वडील नसण्याचं, कधीतरी एकदा त्यांना जाऊन विचारा. अंथरुणावरती पडलेला असलेला बाप आपल्या सोबत असतो आणि फक्त एकच सांगतो, तू काळजी करू नको रे, मी तुझ्या सोबत आहे, तू लढत राहा. बाप कधी निगेटिव्ह बोलत नाही. बाप सांगतो तू फक्त करत राहा. आईला काळजी असते, बाळ हे नको करू, हे असं नको करू, हे काढल्यानं काय होईल. बाप मात्र एकच सांगतो, तू फक्त लढत राहा. आई ना आई आपल्या लहान लेकराला कडेवर घेते, कडेवर, कुठं कडेवर घेते. पण बाप आपल्या लेकराला खांद्यावर घेतो. लहान असताना का खांद्यावर घेतो? बाप त्या मुलाला एकच सांगत असतो, बाळा जे मी बघितलं नाही ना, मी जिथपर्यंत बघत नाही ना, त्याच्यापेक्षा मोठं तू बघावं, तुझी स्वप्न मोठी असावीत आणि माझा पोरगा मोठा व्हावा असं वाटणारा एकमेव व्यक्ती आपल्या जगातला जर कोण असेल ना, तर तो म्हणजे बाप आहे महाराज. आपण आपल्या आजूबाजूची चांगली लोक शोधली पाहिजेत. आपल्या आज महाराष्ट्रातील एक आमदार आहेत, त्यांचं नाव आहे पुरंदरचे, ते आमदार आहेत विजय बापू शिवतारे. ऐका, काय असते लेक, काय असतो बाप. बापूंच्या दोन्ही किडन्या फेल झालेत, तुम्हाला माहिती असावं. आमदार विजय बापू शिवतारे यांच्या दोन्ही किडन्या फेल झालेत. ते डायलिसिसवर होते. डॉक्टरांनी त्यांना सांगितलं होतं, बापू तुम्हाला किडनी घ्यावी लागेल तर तुम्ही जगाल, नाहीतर तुमचं जगणं अवघड आहे. बापूंची व्हील पॉवर चांगली होती. त्यांनी घरात कोणालाही सांगितलं नाही. ही बातमी ज्यावेळी त्यांची कन्या ममता दिदी यांना समजली, तर ममता दिदी कोण आहे ते सांगतो. IPS अधिकारी शिवदीप लांडे यांची त्या पत्नी आहेत, बापूंची त्या कन्या आहेत. ममता दिदी बापूंकडे गेली आणि म्हणली, बापू तुम्ही आता विद्यमान आमदार आहात, तुम्हाला अजून खूप मोठं कार्य करायचंय. ममता दिदीनं मागच्या 6 महिन्यापूर्वी आपली स्वतःची एक किडनी बापूंना दिली आणि बापू एक 8-10 दिवसात पुन्हा एकदा उभे राहिले. या घटनेला 6 महिने झालेत. आज त्याच ताकदीनं त्या पुरंदर तालुक्यामध्ये ते कार्य करतायत. एक गोष्ट मला फक्त तुम्हाला सांगायची आणि पुढे जायचंय. बापू ज्यावेळेस हॉस्पिटलमध्ये होते, हॉस्पिटलमध्ये असताना त्यांचं ऑपरेशन झालं, ते पेपर वाचतायत आणि ममता दिदींची कन्या बापूंची नात त्यांच्या जवळ गेली आणि म्हणली, बाबा तुम्हाला बरं वाटतंय का? असं म्हटल्यानंतर बापूंच्या डोळ्यातनं पाणी आलं. बापू म्हणले, बाळा मला बरं वाटतंय, मी आज बोलतोय, मी आज उभा आहे ना, फक्त आणि फक्त तुझ्या आईमुळं. तुझ्या आईनं मला जर किडनी दिली नसती तर मी आता इथं या जगात नसतो. आणि असं म्हटल्यानंतर बापूंच्या डोळ्यातनं पाणी आलं. ठेवा दादा आता खाली. आणि बापूंनी एक वाक्य त्या लेखेला बोलले, बाळा तुझ्या आईनं मला एक किडनी दिली आहे, तुझ्या आईची काळजी घे. असं म्हटल्याच्या नंतर ती लहान लेक 4थी 5वी 7वीला असेल, तिनं दिलेलं वाक्य खूप महत्वाचं होतं. महाराज मला वाटतं आपल्या आजूबाजूला चांगली लोक खूप आहेत, फक्त चांगलापणा शोधता आला पाहिजे. ती बापूंची नात बापूंना म्हणाली, बाबा तुम्ही काळजी करू नका हो, तुम्ही जिवंत राहावं, तुम्ही आनंदी राहावं यासाठी माझ्या आईनं तुम्हाला किडनी दिली. भविष्यात माझ्या आईला एकच किडनी आहे, भविष्यात जर माझ्या आईला किडनी लागली ना, ही नात किडनी देईल, पण माझ्या आईला काही होऊ देणार नाही. अशी सात्विक मुलं या कुटुंबात आजही महाराज आहेत.
ती सात्विक वृत्ती महाराज आपल्यात तयार झाली पाहिजे. बाप शाबूत राहिला पाहिजे, बाप जिवंत राहिला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला घेतला, स्वराज्याचं तोरण बांधलं, एक एक करत किल्ले घेतले आणि दिल्लीवरती भगवा फडकवला. आणि 6 जूनला छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा झाला. आणि तो राज्याभिषेक सोहळा झाल्याच्या नंतर एक 2-4 दिवस झाले, मासाहेब जिजाऊन छत्रपती शिवाजी महाराज एका खोलीमध्ये बसले. चर्चा चालली आहे, राजा तुम्ही लहान होता, लहान असताना तुम्हाला रामाच्या गोष्टी सांगितल्या, कृष्णाच्या गोष्टी सांगितल्या, मन मेंदू मनगट बळकट केलं राज. आज माझा मुलगा छत्रपती झाला. मासाहेब जिजाऊ आनंद अश्रू डोळ्यातनं यायला लागले. दोघं चर्चा करतायत आणि आकाशाच्या दिशेनं छत्रपती शिवाजी महाराज बघतायत आणि महाराजांच्या सुद्धा डोळ्यातनं पाणी यायला लागलं. महाराज रडायला लागले. महाराज मोठ्यानं हुंदका दाटून रडतायत. म्हणून मासाहेब जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराजांच्या जवळ गेल्या. अहो राज, तुम्ही छत्रपती झालाय आणि छत्रपतीच्या डोळ्यातनं आता पाणी शोभत नाही, का तुम्ही रडताय? असं म्हणल्यानंतर राजेंनी दिलेलं उत्तर खूप महत्वाचं आहे. ते म्हणतात, मासाहेब आज माझ्याकडे धन दौलत पैसा इस्टेट सगळं काय आहे, पण हे पाहण्यासाठी माझा बाप माझे वडील शहाजीराजे माझ्या सोबत नाहीत. आज ते माझ्या सोबत असते तर शहाजीराजेंना किती महाराज आनंद झाला असता. विजय सरांच्या जीवनात सुद्धा असंच आहे. आज सर प्रचंड प्रगती करतायत आणि करणार आहेत. मी त्यांना वेळोवेळी सांगत असतो, तुमच्या वडिलांचे आशीर्वाद तुमच्या सोबत आहेत, तुम्ही अजिबात चिंता करू नका. पण आज हे सगळं पाहण्यासाठी त्यांचे वडील आदरणीय पोपटदादा त्यांच्या सोबत नाही, ते सगळ्यात मोठं दुर्दैव महाराज. आणि शास्त्रामध्ये आई वडिलांना खूप मोठी धन्यता महाराज त्या ठिकाणी दिली आहे. मी फक्त एकच गोष्ट सांगेन की भविष्यात या मधने कुटुंबांनी जर कधी वडिलांची आठवण आली सर तुम्हाला, तर कधीतरी पंढरपुराला जा. पंढरपूरला गेल्याच्या नंतर विठ्ठल रुक्माई जवळजवळ नाहीत, विठोबा एका बाजूला आहेत, रुक्माई एका बाजूला आहेत. आपल्या जीवनातनं कधीतरी पंढरपूरला जा आणि विठ्ठलाच्या समोर उभं राहा आणि त्या विठोबाकडे बघत, त्या विठोबाच्या रूपात, त्या विठोबाच्या देहात तुमच्या वडिलांना पहा. मला वाटतं त्या विठ्ठलाच्या मूर्तीत तुम्हाला तुमचे वडील दिसल्याशिवाय महाराज राहणार नाही. वडिलांची सेवा तुमच्याकडून नाही घडली, आईची सेवा तुमच्याकडून घडावी, एवढाच आशावाद आज या ठिकाणी व्यक्त करतो. या वारकरी संप्रदायाच्या पवित्र अशा कीर्तन परंपरेमध्ये तुम्ही आलात. वडिलांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं तुम्ही गोड असं कीर्तन केलं, कारण कीर्तन ही परंपरा अशी आहे, कीर्तन चांग होय अंग हरिरूप, अशी ही कीर्तन परंपरा आहे. आदरणीय विजय सरांनी त्यांच्या वडिलांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं फक्त कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला नाही, तर एक गोष्ट आपल्याला माहिती असावं, ऐका. सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यामध्ये कोपर्डे नावाचं एक गाव आहे. पवार सर तुम्ही पण आलाय, ऐका, सर्वांनी ऐका. खंडाळा तालुक्यात कोपर्डे नावाचं गाव आहे. त्या कोपर्डे गावामध्ये एक स्तुत्य उपक्रम उभा राहतोय. ज्ञानेश्वरीमध्ये जेवढ्या ओव्या, जेवढे श्लोक, तेवढी झाडे लावण्याचा संकल्प हाती घेतला जातोय आणि ते माझं गाव आहे. ज्ञानेश्वरीमध्ये जेवढ्या ओव्या, तेवढे श्लोक आणि तेवढी झाडं लावण्याचा संकल्प आहे. 35 एकर क्षेत्राला ऑल कंपाऊंड करून घेतलेलं आहे आम्ही आणि त्यामध्ये 9730 झाडं लागणार आहेत. प्रत्येक झाडावरती माऊलींची एक ओवी लागणार आहे. ओवी वाचायची पुढं जायचं, ओवी वाचायची पुढं जायचं, ही संकल्पना आहे. युवक मित्र बंडा तात्या कराडकर, तुकोबरायांचे वंशज गुरुवर्य शिवाजी महाराज देहूकर आणि आदर्श सरपंच अहमदनगरचे पोपटराव पवार, या 3 महात्म्यांची संकल्पना आहे. आपल्या सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील कोपर्डे गावामध्ये 9730 झाडं लागतात आणि त्याचं नाव आहे श्री ज्ञानेश्वरी तपोवन. आणि त्या तपोवनात आपलीही फुलाची पाकळी असावी. आदरणीय विजय मदने सरांनी परवाच म्हणजे 2 तारखेला आम्ही त्या ज्ञानेश्वरी तपोवनामध्ये आदरणीय पोपटदादांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं 100 झाडं त्या ठिकाणी महाराज लागलेली आहेत. मी त्यांना एकच आश्वासन दिलंय, ती 100 झाडं जगली म्हणजे त्या झाडांच्या रूपानं आदरणीय पोपटदादा तुमच्या सोबत आहेत. आणि एवढ्यावरती ते थांबले नाहीत, पुढच्या 2 वर्षाचा मेंटेनन्स सुद्धा त्यांनी घेतलाय. म्हणजे ती 2 वर्ष झाडं जगतायत कशी, त्याला ठिबक, त्याला पाणी, सर्वस्वी जबाबदारी विजय सरांनी त्या ठिकाणी घेतलेली आहे. काल 6 तारखेला
वृद्धाश्रमामध्ये, समता वृद्धाश्रमामध्ये त्यांनी अन्नदान केलं. रात्री संध्याकाळी गुरुकुल श्री ज्ञानोबाराय वारकरी शिक्षण संस्था करंडी आणि याच संस्थेचे अध्यापक असणारे, त्या संस्थेचे प्रमुख असणारे रवींद्रजी महाराज लोहार, त्यांच्या संस्थेतली सगळी मुलं आहेत बरं का. आणि त्यांच्या संस्थेमध्ये काल आम्ही रात्री गेलो. त्या ठिकाणी त्या सर्व मुलांना खाऊ वाटप, फळं वाटप आणि शालेय वस्तूंचं वाटप त्या ठिकाणी आदरणीय सरांनी आपल्या वडिलांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं महाराज त्या ठिकाणी केलं. एकदा सरांसाठी आणि त्यांच्या कुटुंबासाठी जोरदार टाळ्या वाजवा. आपल्या वडील गेल्याच्या नंतर सुद्धा त्यांच्या पश्चात हे कुटुंब मोठ्या ताकदीनं कार्य करतंय. त्यांची परंपरा त्यांनी अखंडितपणे महाराज सुरू ठेवावी. त्यांना एकच गोष्ट सांगेन, भविष्यात देव, धर्म आणि देश याची सेवा त्यांच्याकडून घडावी. आणि ज्ञानोबाराय, तुकोबाराय, विठ्ठल भगवान परमात्म्यानं या मधने कुटुंबाला आकल्पाचं आयुष्य द्यावं. आकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझिया सकळा हरीच्या दासा. पुनश्च एकदा मदने सरांचं या ठिकाणी दर्शन घेतो. कृपया फोटो इथं आणा आणि फुलं वाटायला सुरू करा. आरतीचं ताट घेऊन या. तोपर्यंत ऐका, आजच्या कीर्तनासाठी उपस्थित असणारे मृदंग सम्राट, मृदंग अलंकार, माझे परम मित्र असणारे युवा कीर्तनकार श्री हरिभक्तीपरायण किरणजी महाराज माने या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांचं या ठिकाणी दर्शन घडलं. तसंच गायनाचार्य, गायनालंकार आमचे ज्येष्ठ बंधू असणारे श्री हरिभक्तीपरायण युवा कीर्तनकार निलेशजी महाराज मापरवाडीकर या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांचं दर्शन या ठिकाणी घडलं. तसेच युवा कीर्तनकार हरिभक्तीपरायण गायनचार्य, गायनालंकार श्री हरिभक्तीपरायण राहुलजी महाराज बाबर या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांचं दर्शन झालं. श्री ज्ञानोबाराय आध्यात्मिक गुरुकुल करंडी या करंडीतील असणारे सर्व बाल वारकरी या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांचं महाराज या ठिकाणी सर्व या बालचमूंचं दर्शन झालं. त्यांचं दर्शन घेतो. विशेषतः ऐका, महाराष्ट्रातील एक नामवंत साऊंड सिस्टीम, त्या साऊंड सिस्टीमचं नाव आहे अमर साऊंड सिस्टीम जैतापूर. माझा आवाज मागापासून तुम्ही ऐकताय ना, एकदा त्या अमरदादांसाठी त्यांच्या वडिलांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. काय सेवा असती ना. वारकरी संप्रदायात अनेक साऊंड सिस्टीम वाले आहेत, पण ते एवढं मनापासून कीर्तन ऐकत नाहीत. हे वडील आणि त्यांचे चिरंजीव असे आहेत, हे साऊंड सिस्टीम लावता लावता कीर्तन सुद्धा ऐकतात. असं एकमेव साऊंड सिस्टीम ती म्हणजे अमर साऊंड सिस्टीम, म्हणजे गोड अशी साऊंड सिस्टीम. आमचे बंधू असणारे आणि त्यांचं नाव सुद्धा अमर वर्गे, त्यांचे पिताश्री. त्यांचं दर्शन घेतो. आदरणीय विजय सरांवरती, आम्हा तरुण व्यावसायिकांवरती, तरुणांवरती प्रेम करणारे आदरणीय पवार सर या ठिकाणी आज उपस्थित आहेत. टॉप गिअर कंपनीचे प्रमुख पवार सर उपस्थित आहेत. त्यांचं अंतःकरणापासून या ठिकाणी दर्शन घेतो. सातारा जिल्ह्यातील एक मोठी असणारी व्यावसायिकांची चळवळ ती म्हणजे सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट. या सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टचे सर्व व्यावसायिक माझे मित्रमंडळी आज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा महाराज या ठिकाणी अंतःकरणापासून दर्शन घेतो. आणि मग तास सव्वा तास तुम्ही मला सहन केलं, तुम्ही ऐकून घेतलं, त्याबद्दल पुढे बसणारे सर्व श्रोते मंडळी, तुम्हा सर्वांचं आदरणीय जिल्हा परिषदेचे सदस्य, जिल्हा परिषद सदस्य आपले कोडोलीतले श्री बाळासाहेब जे खरात दादा या ठिकाणी उपस्थित राहिलेत. त्यांचं या ठिकाणी दर्शन घेतो. तुम्ही सर्वांनी गोड असं चिंतन, गोड असं भजन केलं, गोड असं कीर्तन ऐकून घेतलं, त्याबद्दल आपलंही महाराज या ठिकाणी दर्शन घेतो. सुंदर अशी या ठिकाणी शूटिंग ज्यांनी केलं ते जयघोषचे प्रमुख असणारे आमचे धाने दादा, आमचे परम मित्र असणारे योगेशजी सुतार, त्यांचं सुद्धा या ठिकाणी दर्शन घेतो. जास्त वेळ लांबवत नाही. मी विजय सरांना विनंती करतो, कृपया आपण पुढे या, हातामध्ये फुलं घ्या आणि लगेच या ठिकाणी आरती होईल, माऊलींचं भजन होईल, फुलाचा अभंग होईल आणि मग आपलं कीर्तन या ठिकाणी संपणार आहे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली तुकाराम तुकाराम तुकाराम